मेजवानी 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 वदनी कवळ घेता नाम घ्या मेजवानीचे खमंग मेजवानी देशस्थ कोकणस्थ ग्रामस्थ समस्त सिकेपी मालवणी आगरी आणि कोळी मेजवानी 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 व्हेज नॉन व्हेज चमचमीत झणझणीत कोशिंबिरी आणि चटणी जिभेला सुटलंय पाणी मेजवानी 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 खमंग मेजवानी याला जेवायला. नमस्कार. खमंग मेजवानीच्या आजच्या खमंग भागात मी शमा मोदगेकर आपले अगदी मनापासून स्वागत करते. आज आपण आलो आहोत सेक्टर 15 नवीन पनवेल येथील शांतिवन अपार्टमेंटमध्ये. आज सुद्धा आपल्यासोबत एक नवीन मैत्रीण रेसिपीसह असणार आहे. तर सर्वप्रथम आपण तिची ओळख करून घेऊया. नमस्कार. नमस्कार. खमंग मेजवानीमध्ये तुझं खूप खूप स्वागत. धन्यवाद. आपल्या प्रेक्षकांना ओळख करून दे व तू आज कोणता पदार्थ करून दाखवणार आहेस ते पण सांग. ठीक. माझं नाव रंजना मयेकर आणि मी आज तुम्हाला एक पारंपरिक पदार्थ दाखवणार आहे. खोबऱ्याची कापे. खोबऱ्याचे कापे म्हणजे हा काहीतरी वेगळा प्रकार वाटतोय ग. सांगशील मला हा केव्हा केला जातो? हा साधारणपणे नारळी पौर्णिमेला केला जातो. बरं. आणि हा गोड पदार्थ पौष्टिक आहे, त्यामुळे लहान मुलांना मध्ये मध्ये खाऊ देण्यासाठी उत्तम. हा म्हणजे आपण केव्हाही केला समजा तर साठवणीमध्ये पण होतो आणि आलेल्या पाहुण्यांना पण खुश करता येईल. बरोबर. बरं, आपण पदार्थ कुठला आहे ते तर बघितलं, तर आपण साहित्य सांगूया का? हो सांगते. खोबरं, त्यानंतर साखर, बीट किसलेलं, गव्हाचे पीठ, तूप, वेलची आणि आवश्यकतेनुसार पाणी. बरं, सगळ्यात आधी आपण काय करतोय? प्रथम आपण साखर आणि खोबरं एकत्र करणार आहोत. म्हणजे आपल्याला पाक वगैरे करून घ्यायचा नाहीये? नाही, पाक नाही करायचं. हा, थांब देऊ का? बरं, काय ग हे असं नुसतं म्हणजे एकत्र करून घ्यायचं, आपल्याला पाक करायचा नाहीये? नाही, पाक नाही करायचं. एकदम सुटसुटीत पद्धत आहे. खोबरं आणि साखर एकत्र करून. हो. आणि हे असं नुसतं म्हणजे नीट ढवळलं का आपल्याला ते किती वेळ वगैरे असं ठेवायचं असं काही आहे? नाही, ते आपण आतमध्ये आपलं रेडी असेल भांड त्यात टाकायचं. हा. आणि त्यानंतर हे हळूहळू मिश्रण ढवळत राहावं. साधारणपणे 20 मिनिटं असं ढवळत राहायचं. पाहिलं प्रेक्षक हो की ह्या ज्या आपण नारळाचे काप करतोय ह्याच्यामध्ये आपल्याला पाक करायचा नाहीये. नुसतं साखर आणि खोबरं असं मिक्स करून फक्त ते ढवळायचं आहे. म्हणजे अतिशय सोप्या पद्धतीने होणार आहे. पुढे काय होतं ते आपण पाहणारच आहोत. मी काय म्हणते, प्रमाण आपण कसं काय घेतलंय? साधारणपणे 1 नारळ घेतला तर त्याला पाव किलो साखर घ्यायची. बर. साधारणपणे आपण जे पदार्थ करतो हे रेग्युलरच करतो ना नेहमीप्रमाणे, तर यात मी जरा वेगळेपणा आणलंय. म्हणजे पौष्टिकतेसाठी मी गव्हाचं पीठ घेतलंय आणि बीट किस घेतलेला आहे. तो रंगांसाठी घेतलेला, म्हणजे मुलांना पौष्टिक पण खाऊ मिळतोय. हो हो. म्हणजे पहा मैत्रिणींनो, लक्षात घेण्यासारखं असं आहे की कृत्रिम कलर तिने न वापरता तिने बीट वापरलेलं आहे. त्याने दोन्ही हेतू साध्य झालेत. कलर तर छान येईलच आणि कलर मुलांना पण ते फार आकर्षक वाटेल. आता आपण म्हणजे ढवळतोय करतोय, ठीक आहे काय ग, पण हे झालंय असं कसं काय ओळखायचं? ज्यावेळी या मिश्रणाचा गोळा असा एकत्र होतो ना एका साईडला, त्यावेळी आपण समजायचं की हे आपण करतोय ते होत आलेलं आहे. बरं. म्हणजे इतर पदार्थांसारखं ते कडेकडेन तूप वगैरे सुटतं असं काही होतं का? नाही, असा काही प्रकार होत नाही. बॉल सारखं एका बाजूला घट्ट होते, म्हणून समजायचं की हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे, आपण ते थापू शकतो. मला एक सांग रंजना, हे तू कुठे शिकलीस ग? ऍक्च्युअली आम्ही मूळचे कोकणचे आहोत. म्हणजे कोकणमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील मालवणी या गावचे, आणि तिथे नारळाचं उत्पादन जास्त होतं. त्यामुळे हा पदार्थ प्रत्येक घरात हा केलाच जातो. हो बरोबर. तसं बघायला गेलं तर आपलं हे कोकण सुरू होतं ते पनवेल पासून. बरोबर. सिंधुदुर्ग, पनवेल ते सिंधुदुर्ग याच्यामध्ये. आणि म्हणजे मला असं म्हणायचं की कुणालाही हा प्रकार माहित नाही असं तर होणं शक्यच नाही. पण जो मी आज दाखवते तो अतिशय पाक न करता डायरेक्ट दाखवते, म्हणजे वेगळ्या पद्धतीचा दाखवते. त्याच्यामध्ये पौष्टिकतेसाठी गहू आणि बीट घालून. हो हो. त्यामध्ये पुन्हा एक नाविन्य काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. हो,
कारण काय माहिती वड्यांमध्ये ना म्हणजे पाक करून साधारणपणे पाक करूनच वड्या बनवल्या जातात, पण मी हा जरा वेगळ्या पद्धतीने बनवण्याचा प्रयत्न केला. बरोबर. आणखीन तुला काय आवड आहे ग? काय आवडतं म्हणजे ह्याचं आता तुला रेसिपी नवीन नवीन करून बघायला आवडतात हे तर कळलं. मला रांगोळी काढायला आवडते. बर. आणि तुझ्या कामातनं म्हणजे वेळ मिळतो तुला? हा, वेळ काढते मी त्यासाठी. गोळा होत आलाय मला वाटतं. हो ना. मग आता आपल्याला ते टाकायचं आहे का बीट? आपण कलरसाठी बीट आणून घेणार आहोत. तो 1 चमचा आपण टाकायचा आहे. बरं बरं, ठीक आहे. आता बघा मला असं छान कलर आलेला आहे. छान वाटतंय ग. हा नैसर्गिक कलर हे आहे ना कलर. आणि तो बीट किसून घेतल्यामुळे छोट्या छोट्याशा लांबशा काड्या टाईप दिसते आणि त्या एक वेगळ्या वाटतात. हो, म्हणजे थोडासा फेंट कलर आणि थोडासा डार्क कलर असं दिसतंय. खाताना पण छान वाटेल नाही? हो ना, खाताना तर उत्तमच. हे ढवळल्यानंतर आता आपल्याला गव्हाचं पीठ टाकायचं. आपल्याला थोडंसं गव्हाचं पीठ टाकायचं. बरं. आपण इथे गव्हाचं पीठ टाकलंय, त्याच्या मागचं कारण काय? हे मिश्रण एकजीव व्हावं हे एक कारण आहे आणि पौष्टिकता हे दुसरं कारण आहे. हा, पौष्टिकपणा पण वाढतोय. हा, पौष्टिकपणा पण येतोय. आता हा गोळा होत आलाय. अजूनही तो अगदी गोल गोल होते. आपण जसं जास्त ढवळत राहू ना तसं तो बनत जातो. पण ही कापं करताना ना नेहमी एक खबरदारी घ्यावी की गॅस मंद ठेवावा. बरं. जास्त पण त्याला नाही चालत, जास्त मोठा पण गॅस असू नये. हा पायाचा गोळा होत आलेला होता आपला. आता ही कापं तयार झाली आहेत हे आपल्याला कसं कळणार? ज्यावेळी हे मिश्रण गोल राऊंड फिरायला लागतं त्याचा गोळा होतो त्यावेळी समजायचं की आपण बनवलेली कापं होत आली आहेत, आपण ती थापू शकतो. आपण पाटाला प्रथम तूप लावून घेऊ. ठीक आहे, म्हणजे कापं उचलायला अलगदपणे उचलायला सोपी जातात. ठीक आहे, तूप लावून आपण घेतलेलं आहे. आता आपण जो तयार केलेला मिश्रणाचा गोळा आहे तो आपण इथे टाकू. हा मिश्रणाचा गोळा टाकलेला आहे आपण. आणि एका पेल्याला आपण तूप लावून घ्यायचं. बरं. आणि त्याला थापायला सुरुवात करायची. हे मिश्रण हे थापल्यानंतर लाटणी असेल आपल्याकडे जी पोळ्या लाटायची, लाटून घ्यायचं, असं प्लेन करून घ्यायचं. आपल्याला जशा हव्या जाडीच्या तशा आपण बनवू शकतो. त्यामुळे लाटणीचा चांगला उपयोग. जर आपल्याला पातळ कापं करायची असेल तर लाटणीला जास्त प्रेस देऊन लांब करून घ्यायचं. आता जो हा राहिलेला भाग आहे थोडा विस्कटलेला, आपण पुन्हा गरम करून बनवू शकतो. पण त्यासाठी आपल्याला त्यात थोडंसं तूप घालावं लागेल आणि थोडंसं दूध घालावं लागेल. आता यावरती आपण वेलची टाकू. आणि वेलची टाकल्यानंतर पुन्हा एकदा त्यावरती लाटणी फिरवू. म्हणजे कशी ती वेलची जी पूड असते ती त्या कापांमध्ये मुरली जाते. आपण याच्या वड्या पाडू शकतो. तर आता ही आपली नारळाची कापे तयार झालेली आहे. आता आपण ही काढून घेऊ. मेजवानी 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 खमंग मेजवानी. खोबरे काप, साहित्य: किसलेलं खोबरं, साखर, किसलेलं बीट, गव्हाचं पीठ, तूप, वेलची पूड आणि पाणी. कृती: प्रथम किसलेलं खोबरं आणि साखर एकत्र करून कढईत मंद आचेवर साखर विरघळेपर्यंत एकजीव करून घ्यावे. मिश्रणाचा घट्ट गोळा होत असताना त्यात किसलेलं बीट घालून मिश्रण छान एकजीव करावे. त्यात थोडं गव्हाचं पीठ घालून मिश्रण घट्ट करून घ्यावे.
पाटाला तूप लावून त्यावर वड्यांसाठी मिश्रण थापून घ्यावे. थापलेल्या मिश्रणावर वेलची पूड भुरभुरून त्यावर लाटणं फिरवावे व आपल्याला हव्या असलेल्या आकारात काप पाडून घ्यावे. हे झाले आपले खोबऱ्याचे काप तयार. मेजवानी 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 मेजवानी. मेजवानी खमंग मेजवानी. ही आपली तयार झालेली आहेत नारळाची कापे. थँक्यू. मी खाऊन बघते. हो बघा ना टेस्ट कशी आहे. छान झालंय झालंय ग. अप्रतिम. खूप म्हणजे मला शब्दने इतकं छान झालंय तू म्हणल्याप्रमाणे ना. आणि सोपं कसं माहितीये, पाक न करता म्हणजे हां पाक पटकन इतका चांगला होऊ शकतो हे मी बघितलं तेव्हा मला ते कळलं. अतिशय छान झालेलं आहे. रंजना, खमंग मेजवानीसाठी आज तू पारंपरिक सोपा आणि पटकन होणारा पदार्थ दाखवलास, त्याबद्दल तुझे खूप खूप आभार. मी सुद्धा खमंग मेजवानीची आणि त्याच्या पूर्ण टीमची आभारी आहे, कारण त्यांनी मला ही संधी दिली. आज मला माझी कला सादर करण्याला संधी दिली. धन्यवाद. थँक्यू. तर प्रेक्षक हो, पुन्हा आपली भेट होईलच नवीन मैत्रिणी व नवीन रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार.